कसं आहे ना, आपल्याला फार जीवन कमी आहे हो. खरंच आपल्याला माहितीये का आपण कधी जाणार होते? कुणाला माहितीये का? घडोघडी काळ याची वाट याची, म्हणजे काळ आपली वाट पाहत बसते. जेवढं आपलं जीवन राहिलंय ना, त्या जीवनाचं आपण काहीतरी वेच करून घेतलं पाहिजे. वेच करून घेतलं पाहिजे का नाही? करत नाही. आपलं जे जीवन ते मागं गेलंय ना, ते गेलं, ते आता विसरून जायचं. त्याचं विसरायचं. पण आपण म्हणतो काय उत्सुकतेची लावली टाळलंच. असं एक म्हणतात देवाने त्याला बुद्धी दिली म्हणून तो तसा केला. देवाने त्याला बुद्धी दिली म्हणून तो तसा केला. देवाने जर बुद्धी दिली असती तर पिणाऱ्याचं काय चुकलं? काय चुकलं काय? मग आमच्या भजनाने त्याच्या जवळ जावं लागेल, म्हणावं लागेल देवाने तुम्हाला बुद्धी दिली, तुम्ही म्हणून पिला, तिथं पडला, बसा पालखीत ज्ञानोबा. देवाने काय करायला? देवाच्या हातात काही नाही. जेवढं राहिले ना तेवढं आपण जीवनाचं वेच करून घेतलं पाहिजे. आणि नामस्मरण करायचं ते इथंच कीर्तनातच, दुसरं तिसरं कुठं जागा नाही. करणार ना नामस्मरण? करणार का नाही तुम्ही? कसं करणार? प्रेमाने करणार ना. विडोबार समाधान प्राप्त होतं, सुख मिळतं आणि तो व्यक्ती आनंदाने. जो व्यक्ती आनंदाने डुलू लागला का नाही, मग त्याला कुठल्याच गोष्टीचा भान नसतो. सगळ्या गोष्टी तो विसरून जातो. म्हणून तुकोबाराने तिसऱ्या चरणात सांगतात, आसरायचा कोठे आठवण